आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझे कपडे आणि थोडं सामान भरलं आहे. किती दिवस लागतील कोणास ठाऊक. काळजी घ्या. ये उर्वशी, अगं तुला तुला देवाना अक्कल दिली का ती बी कोणती लटकून ठेवलीस तू? का आता मी काय केलं? सगळं काय करून सवरून वर्ण मला विचारतेस काय केलं ते? हा, सकाळी काय म्हणली होतीस तू? ह्या अक्षराला आता आजारपणातनं कायमची झोपी होती मी, तिला उठूच देत नाही. आणि आता हे त्या वैद्य म्हातारीचा पत्ता तू का दिलास? ह्याला काय अर्थ आहे? देऊ दे की मग, त्याला काय होतं? नाही 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 नाही, काय होत नाही. ती त्या म्हातारीच्या औषधानं बरी होईल आणि मग आपल्या डोसक्यावर नागिनीसारखा हेटोळा घालून बसल. असं काय बी होणार नाही. तुला इतके खात्री कशी काय? पावसाळ्याच्या ऋतूत कडाक्याची थंडी आणि कावळ्याच्या घरट्यात कोकळीची अंडी. ही उर्वशी अशीच समजसनी चकवा देत असते. खात्री असल्याशिवाय एक पाऊल बी पुढे टाकत नाही. उर्वशी, कवा कवा आहे का नाही तुझं मला काय बी कळत नाही. वय कळत असतं ना ताजपातूर काय काय मिळवलं असतं. उर्वशी, माझ्या संग वाद घालू नकोस तू. सुरुवात कोणी केली आहे? मग वागतेस कशी तू? हा, तुला तिचा पत्ता द्यायची काय गरज होती? अहो दिला तर काही बिघडत नाहीये. घरच्यांचा समध्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढल आणि मी त्यात काही काळबेर केलं ना तर कुणाला कळणार बी नाही. अगं पण त्या म्हातारीच्या औषधाचा गुण आला आणि ती अक्षरा बरी झाली तर? नाही म्हणजे तशी जर ती बरी नाही झाली तर चांदीच आहे आपली. बरं अहो नाहीच होणार ती बरी. तुम्ही इथं बसा बरं आणि फळ खा. या बसा इथं, घ्या ती खुर्ची. बोल. फल खाओ पेड़ मत गिनो. त्या सुंदरला औषध तर मिळणार नाहीच. त्याची हिते मध्ये लुडबुडू नको ना म्हणून त्याला लांब पाठवलंय. म्हणजे आता मला सांगा, राधानगरी इथनं किती लांब आहे? हा, तिथून पुढे तो दाजीपूरच्या जंगलात जाणार. तिथून पुढे तो फैजवाडा नावाचं गाव शोधणार. अहो त्या गावात जायला डोंगरातनं जायला लागते. रस्ता निसरडा असतोय, घसरडा असतोय. आणि मी ऐकलंय त्या जंगलामध्ये गवई फिरत असतात रातभर. आता मला सांगा, एवढी समधी अग्निदिव्य पार करून सुंदर आपल्या लाडक्या बायकोसाठी औषध घेऊन येईल असं वाटतंय का तुम्हाला? तरी बी मला असं वाटतंय उर्वशी, तरी बी ज्या म्हातारीकडे मी त्यासनी पाठवलंय ना ती म्हातारी फक्त वैद्य नाही तर कैदासीन आहे. कैदासीन पुढात येणाऱ्याला फाडून खात्या. सुंदर तर आता चांगलाच फसणार आहे. आपण हिथं राहून समध्यांचा विश्वास मिळवायचा आणि सत्ता बी. आता अक्षरा ढगात जाणार हे नक्की. ओ
ओ दादा, ओ हडळीची बहीण आहे ती. तुम्ही शाना असशील ना तर नाच करू नका तिचा. आल्या पावली परत जा. भीक नको पण कुत्रा अशी म्हणायची पाळी येईल तुमच्यावर. काय बी होऊ दे दादा, मी इथनं ते औषध घेतल्या बिगर जाणारच नाही बघा. अहो तिकडं माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे, मग म्या कशाला माझ्या जीवाची पर्वा करू. लय जीव आठवायला लागलाय सर. हे बघा, तुम्ही आणि तुमचं नशीब, पण जरा जपून. जरा जपून. आता कुणी बघायच्या आधी मी इथनं सटकतो. द्वारका मावशी, हो द्वारका मावशी, द्वारका मावशी. ए बारक्या, हेच नाव आहे ना? येडाय का तू? आता तर सांगितलं. हे तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग की इथं माझ्या लक्षात आधीच काय राहत नाही आहे. वय वय तेच नाव आहे. अरे मग दार का उघडत नाही कोण? हा तो माणूस म्हणला ना आता का हाडळीची बहीण आहे, सहजासहजी हातात सापडणार नाही. ते काय बी असू दे, आपण समजू सोसू. द्वारका मावशी, हो द्वारका मावशी. अहो हाय का घरात कोण? द्वारका मावशी, द्वारका मावशी, हो द्वारका मावशी. द्वारका मावशी, हो द्वारका मावशी, द्वारका मावशी, द्वारका मावशी. मर्याईनं गाठलं तुम्हाला. माझ्याच पाचोळ्या पाय देताय वय रे. अहो नाही नाही, आम्ही चोर नाही बघा. मार चोर नाही. मग चोरी करताना मधाच्या पोळ्यात हात घातला की अशीच गत होती या बघ. खरं सांग, काय चोराय आला होता? सांग, काय चोरी करायला आला होता? अहो नाही नाही, खरं सांगालोय आम्ही चोर नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. ए खोट बोलू नको. माझ्या तावडीत जो गावला त्याला कैलासाचा रस्ता दावला. खरं बोल. अहो आम्ही खरंच सांगालोय, आम्ही खोटं नाही सांगत आहे. आम्ही चोर नाही बघा. आम्ही ते औषध न्यायला आलोय. औषध? कसलं औषध? ते नागिनीवरच. तुम्ही नागिनीवरच जालिम औषध देताय असं ऐकलंय बघा म्या. अहो पार कोल्हापुरात हुडकत आलोय बघा आम्ही. चला निघायत ना, निघायत ना. तुम्हाला जित्त ठेवला ना तीच मेहरबानी समजायची. चला निघा. अहो ऐका ना, मामासने औषधाची लय गरज आहे. अहो माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे. ऐका ना. हो बघे, औषध बिवषध काय नाही. चालायचं इकडून. भूतकाळाची गाठोडी बांधून भोगावती नदीत सोडून दिली आम्ही. जर का ती गाठोडी वर काढायचा नाद केलात तर एकेकाला बघून घ्या ना मी. चला निघा. अहो ऐका ना मावशी, अहो ऐका ना. अहो माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे. हो अहो त्या औषधाची मला लय गरज आहे. ओ द्वारका मावशी, अहो दरवाजा उघडा की. ओ द्वारका मावशी. औषध बिवषध काय बी भेटायचं नाही. चला निघा. औषध घ्यायला आले. चला निघा. अहो द्वारका मावशी ऐका ना. हो अहो मला लय गरज आहे त्या औषधाची. अहो माझ्या बायकोचा जीव धोक्यात. ऐका ना. दरवाजा उघडा की. हे भावा, अरे नाही ऐकणार ते. आपण का नाही दुसरीकडनं औषध घेऊच? नाही नाही, मी इकडनं औषध मिळाल्याशिवाय हलणारच नाही बघ. द्वारका मावशी. अरे लय हंती ती ऐकणार नाही. हट्टी ती. हे बघ बारक्या, ती हट्टी असेल ना तर म्या तिच्यापेक्षा 10 पटीने हट्टी आहे बघ. म्या औषध मिळवणारच आणि ते बी ह्यांच्याकडनंच मिळवणार आहे. द्वारका मावशी. हा हॅलो आई. सुंदर, अरे कसा आहेस? पोचलात का तुम्ही नीट? हा होय होय. कळवलं बी नाहीस र.
काळजी लागून राहते रे पोरा. अहो आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही नीट पोहोचलोय बघा. अहो ते जरा घाई गडबड होती ना म्हणून विसरून गेलो. बरं त्या मावशी भेटल्या का? औषध मिळालं का? हा होय होय, त्या मावशी भेटलाय बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं मला सांगा, अक्षरांची तब्येत कशी आहे आता? काय सांगू र, लई त्रास होतोय तिला. ताप सारखा वर खाली होतोय तिचा. अक्षराचे मामा बी आले आहेत. सुंदर. हा आई. पोरा, अक्षराला डॉक्टरांचं औषध चालू आहे. तू इकडची फार काळजी करू नको. तू तुझी काळजी घे आणि औषध घेऊन लवकरात लवकर परत ये. हा होय होय. बर, काही खाल्लंस का? हा होय होय. आई साहेब या नका. हा आई जेवलोय बघा म्या. हा जेवलं. काय र, बारक्या काय म्हणतोय? बारक्या हेच म्हणत होता की तुम्ही बी तुमची काळजी घ्या, इथली अजिबात काळजी करू नका. आम्हाला औषध सापडलं की नाही की आम्ही लागलीच येतोय बघा. हा काळजी घ्या र, लवकर या. हा होय होय. हा ठेवतो. सुंदर, अरे तू जेवला नाहीयेस. हे कळणार नाही बाय मला. तुझ्या नुसत्या आवाजातून तुझ्या मनात काय चाललंय ना समज कळतं मला. पर लेकरा, लई कौतुक वाटतं तुझं. शाळेत शिकला नाहीस, पर आपल्या माणसासनी जीव कसा लावायचा हे छान येतं तुला. हे बारक्या, हे एक काम कर, तू आता घरला जा. अरे हे बघ, मला ना गाव रस्ता माहित नव्हतं म्हणून तुझी मदत घेतली बघ. आता मला ह्यांचं घर सापडलंय ना. आता तू घरला जा. तुझी जास्त गरज ना तिथं वाड्यावर आहे बघ. हा तू घरला जा. हे बघ, ऐक माझं, आपण दोघं बी इथं थांबलो ना तर त्यासनी असं वाटेल की आपण खरोखर चोर आहोत, भांडखोर आहोत. मग त्या आपल्याला मदत करणार नाहीत बघ. तू माझी काळजी करू नकोस. तू जा घरला. भाऊ काळजी घ्या, येडी बाई आहे ते. बाबा, आपली ताई खूप आजारी हो. बाबा, तुम्हाला आठवतंय का लहानपणी ताईला खूप ताप भरला होता आणि मी रात्रभर तिच्या उशाशी थंड पाण्याचे पट्ट्या ठेवत होता. आम्ही हे सगळं करतोय हो तिच्यासाठी. पण तुमचा डोंगरा एवढा आधार नाहीये आता. बाबा, खूप मिस करतेय मी तुम्हाला. मामा, मामा बघणार आहे ताईला काय झालंय. तिची तब्येत एवढी खराब कधीच नाही झाली रे. आतापर्यंत इतरांसाठी स्वतःची दुखणी बाजूला ठेवली रे तिने, आणि आता काळजी करू नकास. हे बघ, जो दुसऱ्यासाठी जगतो त्याच्या पाठीशी देवी आई महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो. लक्ष असतं तिचं. हे बघ, मी उद्या सकाळीच देवी आई महालक्ष्मीला साकडं घालायला जाणार आहे. तिला सांगेन की बाई काय राहिला असेल तर सांभाळून घे, पण लेकरासनी काय बी त्रास व्हायला नको एवढंच कर. आणि मला खात्री आहे बघ,
एका आठवड्यात आपल्या अक्षरा हसत बागडत आपल्या अवतीभोवती असेल बघ. काळजी करू नको पोरी, समजा ठीक होईल. सुंदर, अरे कसा आहेस? काही खाल्लंस का? हॅपी बर्थडे अक्षरा. अक्षरा, कशा आहेस तुम्ही? मला पूर्वीचं काय आठवत नाही, पर गेल्या काही दिवसामध्ये आपल्यासोबत काही चांगले क्षण घडलेत आणि काही वाईट क्षण घडलेत बघ. आता त्या समजातनं तुम्ही ठामपणे उभं राहता असं वाटत होतं, पर तो पात्र तुमचं हे आजारपण आलं. पर तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही नक्की बरे होणार बघा. म्या बरं करणार तुम्हासनी. तुमचा ह्यो सुंदर आहे ना व, ह्यो तुम्हासनी बरं करणार. हे बघा, हे बघा म्या कुठं आलो आहे. हो म्हणजे ना ह्यो भाग ना लयच भारी आहे. म्हणजे इथली झाडं, इथला डोंगर, इथल्या पायवाटा समजच लय भारी आहे बघा. इथं येऊन आहे ना असं मनला भारी वाटतंय. तुम्हासने आवडेल बघा इथं. मी काय म्हणतो, तुम्ही बरा झाला ना की आपण दोघं इकडं फिरायला येऊया. हा ठरलं, आपण दोघं ना इकडं फिरायला यायचं बघा. आणि नुसतं फिरायला यायचं नाही बरं, चांगलं 2-3 दिवस राहूयाच इथं. तुम्हासने ही जागा लय आवडेल बघा. मस्तपैकी ताजीपुरचं जंगल फिरू. याल ना माझ्या संग? नाही हे काय, नाही मी रडत नाही. मला माहिती आहे तुम्हासनी मला असं रडताना बघायला आवडत नाही. मला माहिती आहे. हे काय, रडत नाही म्या, हा असतोच आहे. हा ना, तुम्ही काय बी काळजी करू नका. ह्या द्वारका मावशी आहेत ना,
ह्या नक्की औषध बनवून देतील बघा. आता थोड्या खडू साहित्या पर म्या त्यासनी म्हणवीन बघा. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता लवकर बऱ्या होणार आहात आणि तुमच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आहात बघा. आणि या समजामध्ये म्या तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सुंदर हा होय म्याच आहे. पर तुम्ही कोण आहे? म्या सखा. सखा? म्या तुम्हाला ओळखत नाही. बारक्यानं पाठवले मला. बारक्यानं? आहो पर कशा पायी? तुमच्या मदतीसाठी. तुम्ही गावात नौके आहात ना, काय हवंय काय नकोय ते बघाय.